चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याचं वरण। सर्वप्रथम तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली, त्यामध्ये मीठ ॲड केलं, पाणी ॲड केलं आणि दोन्हीमध्ये एक एक चमचा तूप ॲड केलं आणि डाळीमध्ये थोडीशी हळद पण ॲड केली। हळदीने वरणाचा कलरही चांगला येतो आणि खाण्यासाठी पण चांगली असते। आणि आता याला मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेतल्या। मला भात जास्त शिजलेला पाहिजे होता म्हणून मी भातामध्ये थोडं जास्त पाणी ॲड केलं। आणि आता मसाला बनवून घेऊयात। थोडेसे धने, खोबरं, भाजलेला कांदा, मिरची, लसण, अद्रक, कोथिंबीर हा सर्व मसाला, दालचिनी हा सर्व मसाला आपण छान असा भाजून मिक्सरला बारीक फिरून घेतला। आता कढईमध्ये एक पळे तेल ॲड केलं। तेल गरम झालं की मोहरी ॲड केली। काळा मसाला, धने जिरे पूड आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद आपण बाजूला काढून ठेवली होती। मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये कढीपत्ता आणि जिरे ॲड करायचे आणि आपण जो मसाला बाजूला काढून ठेवला तो पण छान असा टाकून, टोमॅटो चिरून ठेवला होता बारीक साईडला तो पण टाकायचा आणि कोथिंबीर पण टाकायची, छान असं मिक्स करून घ्यायचं। आपला मीडियम गॅसवर छान असा मसाला परतून घ्यायचा बघा। आणि आता चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि परत छान असं मीडियम गॅसवर 5 मिनिटं परतू द्यायचं बघा। खूप सुंदर असं आपलं वरण बनतं आणि खूप छान असा सुगंध येतो। आता 5 मिनिटं परतल्यानंतर आपण त्यामध्ये जी आपण शिजवून ठेवलेली डाळ होती ती पण ॲड करणार आहोत, ही बघा। आणि आपण आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला जेवढं घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी ॲड करायचं। अशा पद्धतीने तुम्ही वरण करून बघा, खूप खमंग आणि टेस्टी लागतं आणि घरगुती साहित्यातूनच वरण बनतं बघा। अशाप्रमाणे मी छान असं मीडियम पातळ वरण बनवलेलं आहे आणि आता याला 10 मिनिटं मीडियम गॅसवर उकळू द्यायचं बघा। 10 मिनिटानंतर आपल्या वरणाला खूप सुंदर असा कट आलेला आहे आणि वास तर एवढा सुंदर येत आहे की बघता क्षणी खाण्याची इच्छा होती। तुम्ही याला भातासोबत, पोळीसोबत, कशासोबतही खाऊ शकता। कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।